साईडचा फॅट आणि हाताचे दंड कमी करण्यासाठी खूप सोपे व्हेरिएशन मी आज तुम्हाला तुमच्यासाठी घेऊन आले ना, त्याच्यासोबत तुमचा पोटाचा घेर पण कमी होणार आहे आणि खूप चांगला तुम्हाला रिझल्ट मिळेल। हा जो पोझिशन आहे ना, साडीमध्ये जर सुंदर दिसायचं असेल ना, तर नक्कीच तुम्हाला आजच्या एक्सरसाइजने खूप जास्त फायदा भेटणार आहे। नक्की करून बघा। नेहमीच तुमच्यासाठी खूप चांगल्या चांगल्या एक्सरसाइज घेऊन येते, चांगले चांगले सोपे सोपे डाएट प्लॅन घेऊन येते। तर तुम्ही ऍटलीस्ट न बघता म्हणजे बघा, पण ते ट्राय पण करा। नुसतं बघून रिझल्ट भेटत नाही ना, केल्याशिवाय 15 दिवस 10 दिवस 1 हप्ता करून रिझल्ट भेटत नाही। तुम्हाला प्रत्येक गोष्टीचे लिमिट असते की तुम्हाला किती वेट लॉस करायचं आहे। 15 kg करायचे, 10 kg करायचे, 5 kg करायचे। 1 महिना तुम्ही स्वतःला द्या, रिझल्ट भेटायला लागला की 3 महिने तुम्ही पुढे स्वतःला द्यायचे असतात। 4 महिने द्या, 6 महिने द्या, काहीच हरकत नाही। खूप हेल्थ इश्यू असतात ते पण सॉल्व्ह होतात जस्ट आपण डेली योगासन केल्याने। आता तुम्हाला साईडचा फॅट आणि हाताचे दंड कमी करायचे आहेत, पोटाचा घेर पण कमी करायचे आहे ना, तर खूप सोपे आसन आहेत। जस्ट तुम्हाला सांगते मी। या पोझिशनला मी पायामध्ये अंतर केली, ते गुडघे वाकवलेले नाहीत, गुडघे सरळ आहेत। या पोझिशनला आली, ठीक आहे। इथे पण माझी पाठ कंबर एकदम सरळ आहे, हाताला इथे मी सरळ ठेवलेले आहे। जस्ट या पोझिशनला प्रयत्न करायचा, आसन चुकीचं करायचं नाही। जस्ट काय करायचं आता, 1 2 आपल्याला इथे निसस हाताला टच नाही करायचं, कमरेला देखील वाक द्यायचा। 3 4 5 6 7 8 9 10 10 9 8 7 6 5 4 3 2 1 अँड रिलॅक्स। याच पोझिशन मध्ये आपल्याला रिलॅक्स करायचं। याचं सेकंड व्हेरिएशन आपल्याला करायचं। पूर्ण तुमच्या हाताचे दंड, साईडचा फॅट खूप लवकर या आसनी कमी होतो। जस्ट काय करायचं, वापस पायामध्ये अंतर करायचं, दोन्ही हात आपल्याला या पोझिशनला 1 2 3 4 5 6 7 8 9 10 आपण ब्रा करतो, ब्रा मधून खूप इथे मोठे बाहेर पडतं। जर तुम्ही हे आसन डेली केलं ना, तुमचा इथला फॅट असतो ना, तो पण तुमचा कमी होणार आहे। एका पायाला 10 काउंट केली मी, दुसऱ्या पायाला 10 काउंट करते। 1 2 3 4 5 6 7 8 9 10 रिलॅक्स। हे आसन ना शक्यतो आपल्याला खाली पोटाने केले की जास्त फायदा भेटतो, कारण की आपण खाली वागतोय ना, तर पोटातलं बाहेर नाही येणार आहे आपण, तर खाली पोट असेल। हा, तुमच्याकडे वेळ नाही, जेवण झाल्यावरती 2 तासांनी तुम्ही करू शकता। नेक्स्ट काय करायचं, या पोझिशनला हाताला न्यायचं, या पोझिशनला पायाला न्यायचं। तिसरं आसन जस्ट 1 परत उभं राहायचंय, शॉर्टकट करायचं नाहीये। 3 4 5 6 7 8 9 10 and hold 1 2 3 त्रिकोणासन मध्ये याचा फुल हा हात खाली टच असेल, पूर्ण कानाला चिपकून हा हात 1 2 3 4 5 6 7 8 9 10 अपोजिट 1 2 3 4 5 6 7 8 9 10 रिलीज। हे झाले आपले 3 योगासन, ठीक आहे। पूर्ण तुमचा मांड्यांचा, पोटाचा, साईडचा फॅट, हाताचे दंड कमी करणारा। आता आपल्याला नेक्स्ट व्हेरिएशन मध्ये काय बघायचं, आपल्याला आता पोटाचा घेर कमी करायचा। इथे मांड्यांचा फॅट, साईडचा फॅट, दंड पण कमी होतात, पोटावरती प्रेशर आणायचंय। सोपे सोपे आसन आहेत, एक्सरसाइजेस करायचे। नॉर्मल अंतर ठेवलं पायामध्ये, 1 2 काहीच करायचं नाही, बघा तुम्ही किती आरामात करते ना। हीच पोझिशन ठेवायची। 3 4 5 6 7 8 9 10 रिलॅक्स। तर साईडचा फॅट आणि पोटाचा फॅट कमी करण्यासाठी या पोझिशनला आली। जस्ट 1 इथे हात कितीही वाढलेले असू द्या,
ते कमी होणार, साईडचा फॅट कितीही असू द्या तो कमी होणार, पोटावरती ऑटोमॅटिक दाब येतो. 2 3 4 पोटावरती साईडून प्रेशर येते आपल्या, ठीक आहे, मध्ये नाही, साईडून प्रेशर येतं. मध्ये करण्यासाठी एक योगासन, एक असं एक्सरसाइज आपण बघूया याच्यानंतर. 4 5 6 7 8 9 10. आता हे 10 काउंट मी दाखवलंय, बस तुम्हाला इतकीच पोझिशन करून दाखवली. याचे व्हेरिएशन पण आहेत, ठीक आहे. तुम्ही इथपर्यंत जर हात नेत असाल तर इथपर्यंत पण तुम्ही हात नेऊ शकता, काहीच प्रॉब्लेम नाही. आता इथे आपल्याला पोटावरती खूप जास्त प्रेशर आणायचे, पोटावरती जास्त दाब आणायचा. साईडला पाय नेले मी स्ट्रेट मध्ये, ब्रीदिंग केले वरती, पाठीमागे बघायचं. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 and relax. पोटावरती भयानक प्रेशर येतं. किती सोपे सोपे एक्सरसाइज असतात ना, फक्त त्या करायच्या असतात. बघून रिझल्ट भेटत नाही, पहिलेच सांगितलं. खाण्यावरती जरा कंट्रोल ठेवला तर, ह्या एक्सरसाइज आपण डेली केला तर आपल्याला 100% रिझल्ट हा भेटतो. खाण्यावरती कंट्रोल म्हणजे काय, खायचं प्यायचं नाही का, तर तुम्ही सर्व खाऊन पिऊन देखील वेट लॉस करू शकता. खाण्याची पद्धत असते, बारीक चावून खा, घाई वच ओव्हर करू नका, ठीक आहे, बारीक चावून खा. पाण्याचं इंटेक बॉडीमध्ये 3.5 लिटरचं टार्गेट ठेवायचं डेली, तेवढं संपवायचं. ऑटोमॅटिक भुकेचा आहार आपला कमी होत जातो, खाण्याची क्रेविंग आपली कमी होत जाते. इतक्या गोष्टी जरी फॉलो केल्या तर रिझल्ट हा भेटतो. तर हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा, कामाचा लाईक करायला विसरू नका. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत